नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। आणि कालची एक घटना झाली मित्रांनो, की नागपूरमध्ये काही दिव्यांग बांधवांनी मुख्यमंत्री ऑफिसची भेट घेतली। म्हणजे जास्तीत जास्त अंध दिव्यांग बांधव होते, त्यांनी मुख्यमंत्री ऑफिस गाठला आणि त्या ठिकाणी आपली तक्रार मांडू लागले की आम्हाला ऑफिसमधून काही मदत मिळत नाही आहे आणि आम्हाला वेगवेगळ्या ऑफिसमध्ये चक्रा मारायला लावत आहेत आणि कोणतीच माहिती बरोबर सांगत नाही आहेत। आम्हाला 3 महिन्यापासून पेन्शन मिळाली नाही आहे, ही तक्रार त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना सांगितली। आणि मुख्यमंत्री साहेबांनी लगेच तिथं दिव्यांग विभागाला आदेश दिला की दिव्यांगांची पेन्शन लवकरात लवकर लगेच वाटप करण्यात यावी, असे आदेश निघालेले आहेत। म्हणून वाट पहा, लवकरात लवकर तुमची पेन्शन येईल। व्हिडिओ पूर्ण पहा। थँक्यू। राज्य सरकारकडून पात्र दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला 2,500 रुपये अनुदान दिले जातं। मात्र राज्यभरामधील लाखो दिव्यांगांना फेब्रुवारी महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे 2,500 रुपये हे मिळालेले नाहीयेत। फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे सलग 3 महिने निराधारांना अनुदान न दिल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। दिव्यांगांमधून नेत्रहीनांची स्थिती ही तर फारच विदारक असून ते आर्थिक अडचण निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांच्या चक्रा मारून अक्षरशः थकलेले आहेत। आज नागपूर विभागामधील 6 वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही नेत्रहीनांनी एकत्रित येऊन थेट मुख्यमंत्र्यांचं कार्यालय गाठलं आणि त्यांना कशा पद्धतीने सरकारी अधिकारी एका कार्यालयामधून दुसऱ्या कार्यालयापर्यंत झुलवतायत अशी तक्रार मुख्यमंत्री कार्यालयासमोर मांडली आहे। दरम्यान नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातून तातडीने मंत्रालयामध्ये फोन करून दिव्यांगांना निधी लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश दिल्याची माहिती मिळते। दरम्यान या अडचणी संदर्भामध्ये नेत्रहीनांसोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। पाहूयात काय अडचण तुमची सगळ्या नेत्रहीनांची झाली आहे। सर, नेत्रहीनांची अडचण अशी झाली आहे की जे संजय गांधी निराधार निधी 2,500 रुपये जे आमच्या लाभार्थ्यांना मिळतात ते फरवरीपासून मिळाले नाही। फरवरी, मार्च, एप्रिल आणि आता 4था महिना लागलेला आहे सर। आणि दुसरी गोष्ट, आम्ही याच्या आधी कलेक्टर साहेबांना भेटलो आणि तहसीलदारांना भेटलो। त्यांनी सांगितलं की हे आमच्या हातात नाही। तहसीलदार म्हणतात कलेक्टरला भेटा, कलेक्टर म्हणतात मंत्रालयात भेटा, असे एकमेकांवरती टोलवा-टोलवी सुरू आहे। मला सांगा किती अडचण होता। आता हा जो निधी तुम्हाला जसं सांगितलं तुमच्या वरिष्ठांनी की 3 महिने गेले झालेले मिळालेले नाही, तुमच्या जीवनामध्ये किती अडचण झाली आहे या निधीविना? भरपूर काही अडचण झालेली आहे। जसं दवाई पाणीचं जे आहे, मिसेसला माझा हार्टची शिकायत आहे आणि ते पण ब्लाइंड असल्यामुळे त्यांचे काही पैसे आता येऊनच दोघांचे पैसे नाही येऊन राहिले मार्चपासून। तुम्ही सध्या काय कसं तुमचं जीवन यापन करताय, कसं खाताय? आता सध्या आमचं असं चाललं, म्हणजे ट्रेनचं थोडा धंदा असतो तो पण बंद झालेला आहे। ट्रेनमध्ये आम्ही धंदा करतो, माल विकतो। ट्रेनमध्ये जाऊन काही साहित्य विकतो? हां, साहित्य विकल्यामुळे त्याच्यामुळे आमचं घर चालतो, पण सध्या तो पण बंद आहे कारण गर्दी भरपूर झाल्यामुळे ट्रेनमध्ये। तुला काय अडचण झाली आहे? तुला हा निधी मिळत होता का आधी आणि आता 3 महिन्यापासून काय स्थिती आहे? हां सर, 3 महिन्यापासून अगोदर निधी मिळत होता, परंतु हे 3 महिने खूप अडचण गेलेली आहे आणि खूप म्हणजे या निराधारच्या आम्ही म्हणजे भरोशावर जास्ती राहत होतो, कारण 2,500 म्हणजे 7,500चा प्रश्न आता पडलेला आहे, कारण 7,500 रुपये या 3 महिन्याचे थांबलेले आहे आणि त्यामुळे भरपूर अडचण निर्माण होत आहे। मिथुन आदमानेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर दिव्यांग बांधवांची ही समस्या आपण जाणून घेत होतो। जवळपास 3 महिने झालेले आहेत। संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत। अनेक दिव्यांग बांधवांना या सातत्यानं सरकारी कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात आणि त्यामुळे त्यांना मनस्ताप देखील होतोय। जवळपास आता 3 महिने झालेले आहेत, त्यामुळे हे सगळेच दिव्यांग बांधव, ज्यामध्ये प्रामुख्याने नेत्रहीन बांधव आहेत, यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। एबीपी माझा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा। मग लाईक करा, हाईपचे बटन दाबा, कॉमेंट करा आणि शेअर नक्कीच करा आणि इतरांना सांगा की चांगली बातमी येत आहे की लवकरात लवकर दिव्यांगांची आणि सगळ्यांची पेन्शन येत आहे। थँक्यू।